अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन, आपण भागवत पुराण निरूपण याच्यामध्ये एकादश स्कंद, त्याच्यामध्ये अध्याय क्रमांक 7, 8 आणि 9 अशा अध्यायांचा एकत्र परामर्श घेतो. हे 3 अध्याय म्हणजे यदू राजा, त्याचे गुरु दत्तात्रेय म्हणजे अवधूत यांच्याकडून अवधूतांच्या दत्तात्रेयांच्या 24 गुरूंची हकीकत ऐकतो आहे. हे 24 गुरु सृष्टीमध्ये आहेत, भिन्न भिन्न प्रकारचे आहेत आणि प्रत्येक गुरुनं, हे सगळेच काय मानवी नाही आहेत, पशु पक्षी सुद्धा आहेत, त्यांनी कोणता गुण दत्तात्रेयाला शिकवला, अवधूतांना शिकवला, ही भूमिका आहे. गेल्या याच्या आधीच्या एका शनिवारी आपण या 24 गुरु कोणते हे पाहिले होते आणि लक्षात ठेवण्यासाठी 3 ओव्या सांगितल्या होत्या, ज्या नाथांनी सांगितलेल्या. त्या 3 ओव्यांच्या मिळून 24 गुरु एकत्र नोंदवलेले आपल्याला दिसतात. पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, आप, शीतांश, 7वा तो चंडांश, कपोत, परिस, 8वा. 24 पैकी 8 झाले. पुढं अजगर, सिंधू, पतंग, मधु, मक्षिका, गज, भृंग, हरिण, मीन, रमणी, सांग, नाग, सुभग, पिंगला. शेवटी टिटवी आणि लेकरू, कुमारी आणि शरकारू, सर्प, कातणी, पेशस्कुरू, एवढेने गुरु 24. अशा 3 ओव्या आहेत. इथल्या पेशस्कुरूचा अर्थ आपण काही मुद्दाम सांगितला होता, तो म्हणजे कुंभार माशी. पेशस्कुरू म्हणजे कुंभार माशी, जी आपल्या घरामध्ये, घरट्यामध्ये, घरटी नाहीच म्हणतात, जे काही ती निर्माण करते त्याच्यामध्ये आळीला पकडून ठेवते आणि आळीला सतत भीती वाटते, ही माशी मला खाणार, कुंभारी माशी. त्या मरणाच्या भीतीनं ती आळी त्या माशीचं ध्यान करते, मरणाच्या भीतीनं. परिणाम मात्र त्या आळीला त्या माशीप्रमाणेच पंख प्राप्त होतात. आळीला मुलामध्ये पंख नाही आहेत, तिच्या शत्रूला, कुंभारीन माशीला पंख आहेत, पण शत्रूचं जरी ध्यान केलं, खरंच उत्कटतेने केलं, मरण म्हटल्यामुळे बोलत नको, उत्कटतेने केलं तर किती परिणाम होतो. त्या शनिवारी अखेर आपण म्हटलं होतं की जे मरण आहे, त्या मरणाची भीती वाटून तर इतकं ध्यान होतं, तर जीवनाचं स्मरण, मरण आणि स्मरण, मरण नको, स्मरण हवं. मरणानं ध्यान करणं मरणाचं इतकं, पण स्मरणानं ध्यान केलं तर तितकंच मिळणार, असं आपण गेल्या कथेला बघितलं. आता एक एक गुरु अवधूतांना आणि पर्यायानं तुम्हाला मला काय शिकवता झाला, तर एक लक्षात ठेवायचं, गुरु 2 प्रकारे आहेत. एक गुरु आपल्याला काय करावं हे शिकवतो आणि काही गुरु आपल्याला काय करू नये हे शिकवतो. अहित त्याग, जे काय करू नये, अहित त्याग, सॉरी, हित त्याग आणि अहित त्याग. हित हे चांगलं, अहित म्हणजे वाईट. कधी कधी आपल्याला वाईट शिकवणारा आपला शत्रू जरी असला तर तो ते शिकवतो की वाईट करू नको, त्याला सुद्धा गुरु मानतो. आपण असंही म्हटलं होतं, निंदकाचे घर असावे
शेजारी तुकार. तर नाथांचं वाक्य आपण घेतलं होतं, निंदक अणुचा गुरु. सगळं तुम्हाला आठवलं, अनुसंधान झालं. आता पहिला गुरु कोण? पहिला गुरु आहे ती म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीचं वर्णन करताना असं म्हटलंय की पृथ्वीपाशी 3 प्रकारचे गुण आहेत. पृथ्वीपाशी 3 प्रकारचे गुण आहेत: शम, दम आणि शांती. शम हे मनाचं असतं, दम हे इंद्रियांचं असतं, आणि शांती त्याचा परिणाम असतो. खरंच बघा, ही पृथ्वी माता आपलं तिच्या लेकरांचं कोणकोणत्या गोष्टी सहन करते. आपण तिच्यावर चालतो, एका अर्थानं लत्ता प्रहारच आहे ना. मग लत्ता प्रहार मध्ये लत्ता जरी लागली, लाथ जरी लागली, की आपण वाकून नमस्कार करतो. किती वेळा त्या पृथ्वीला नमस्कार करायचा. आणि म्हणूनच आपल्याकडे जुन्या कालखंडामध्ये सकाळी उठल्यानंतर उठल्या क्षणी त्या मातेला वंदन करण्याची पद्धत होती. झोपून उठल्यानंतर पहिलं पाऊल अंथरुणाच्या बाहेर टाकताना नमस्कार करायचा. त्यातून सुरुवात झाली ना. बघा, परमार्थी मुख्य शांती साधकाशी पाहिजे निश्चिती, या लागी प्रथम गुरु क्षिती, निज शांती लागुनी. पृथ्वीला संस्कृतमध्ये क्षिती म्हणतात. क्षिती जल शब्द तुम्हाला माहिती आहे. समुद्र आणि पृथ्वी जिथं मिळतात, समुद्र आणि आकाश ज्या ठिकाणी मिळतात त्याला क्षितिज. क्षिती तिच्यापासून जन्म देतो, क्षितिज. तर क्षिती म्हणजे पृथ्वी. हे आपल्याला काय काय सांगते होते. तर मुळात व्यासानी म्हटलंय आणि नाथ सांगतायत, पृथ्वी आपल्याला तिच्या 3 घटकांनी एकच गोष्ट शिकवते. पृथ्वी तिच्या 3 घटकांनी आपल्याला एकच गोष्ट शिकवते. ते 3 घटक कोणते बरं? तर पृथ्वी, तिच्यावर पर्वत आहे, वृक्ष आहे, आणि नाही, पृथ्वी धरून 3. तर पृथ्वी आहे, वृक्ष आहे आणि पर्वत आहे. पर्वत आणि वृक्ष कुठे आहे? पृथ्वीवरच आहे. आणि त्रिदल मिळून आपल्याला शिकवतं शम, दम आणि शांती. वर्णन केलंय. आता म्हणता येईल अंतर निग्रह म्हणजे शांती, मन जिंकणं. बाह्य निग्रह इंद्रिय जिंकणं, चांगल्या सवयी असणं, इंद्रियांवर वळण असणं म्हणजे दांती किंवा दम. शमपासनं शांती, दमपासनं दांती. हे लक्षात घ्या. दोघी कसा असतो? शांत दांत असतो. दांत शब्दाचा दंतशी काही संबंध नाही, काही नाही. शम शांत, दम दांत असा योगी असतो. आणि दोन्ही असलं तर त्या ठिकाणी शांती असते. शांती म्हणजे तिच्या तितिक्षा, सहनशीलता, क्षमाशीलता, दयाबुद्धी, सगळे म्हणून काय होतं? शांती. शांतीपेक्षा शांती वरची आहे. शांतीपेक्षा शांती वरची असं आपलं लक्षात. पृथ्वी काय काय करते? नाना भूती माझी माझी म्हणून झोंबती, नाना भेदी फिक्स करते, निजवृत्ती व्यवहारे. खरं तर पृथ्वी ही अखंड आहे. सबळ भूमी गोपालकी असे विनोबा म्हणाले भूदान यज्ञाच्या वेळेला. सबळ भूमी गोपालकी. आपली कोणाचीच मालकीची भूमी नाही आहे. तर आपण काय करतो? हा शेताचा तुकडा माझ्या मालकीचा, हा भूखंड माझ्या मालकीचा, ही इमारत, तिच्या खालची जमीन माझ्या मालकीची. माझ्याच नाही, माझ्या पुढच्या 7 पिढ्या मालकीची. म्हणजे आपण जमिनीचे तुकडे करतो, जमिनीचे तुकडे करतो
आणि जी आपली नाही तिला माझी माझी म्हणतो. किती अनधिकार आहे, आपला अधिकारच नाहीये. पण आपण म्हणतो का हे माझं. आणि आपल्याला जुन्या काळात माहिती आहे, शेतामध्ये बांध घासायचा, तो बांध जरा इकडे तिकडे झाला तर हाणामारी ठरलेली. म्हणजे माझ्या शेतातली एक फूट जमीन दुसऱ्याला गेली तर माझंच काहीतरी काढून घेतलं इतकं दुःख. जुन्या काळामध्ये शेतामध्ये पाणंद असायचं, पाण्याचा लोट व्हायला की तितकं पीक येत नाही. सरकारनं म्हटलं की तुम्ही पाणंद आहे, मग लोकांना त्याला त्या पाणंदीचा रस्ता करूया, सगळ्यांची सोय होईल की नाही. माझ्या शेतातल्या पाणंदीमधून जगासाठी किंवा गावासाठी मी रस्ता देणार नाही. जे आपलं नाही त्याच्यावर आपण किती अधिकार सांगतो. एकच भूमी पण तिला आपण भिन्न भिन्न करतो. ती अभिन्न आहे, अखंड आहे, पण आपण मात्र तिच्या तुकडे करतो. भूतांचं वर्तनच असं आहे की जी मुळामध्ये अखंड दंडायमान आहे तिचा आपण तुकडे करतो. हा संस्कृतचा छान शब्द आहे, अखंड दंडायमान. दंड म्हणजे काठी तुम्हाला माहिती आहे. योगी, संन्यासी, साधू वनात जायचे, त्यांच्याविषयी काठी असते. ती काठी कशी सरळ असते, खाली पडली काठी तर वरचा तुकडा फक्त पडला, खालचा काय पडला नाही, असं होतं का? त्याला अखंड दंडायमान म्हणायचं. तसं आपण भगवंताची अखंड दंडायमान असतो. आजही भगवान, उद्याही भगवान, परवाही भगवान, कालही भगवान, असा तो शब्द आहे. तर पृथ्वी ही अखंड दंडायमान आहे. तिच्या इतकी शांती कुणापाशीच नाही. आता तुम्हाला मला माहिती असणारीच गोष्ट नाथ किती छान सांगतात बघा. अहो, ही जमीन देवानं आपल्याला दिली आहे, पण आम्हाला शेती करायची आहे, आम्हाला तिच्यापासून धान्य पाहिजे, पण आम्ही तिला किती त्रास देतो. एवढा त्रास जर तुम्ही दुसऱ्याला दिला माणसाला तर तो तुमचं तोंड बघणार नाही. बिचारी काय करते, शब्द बघा, पृथ्वी दाहे करून जाळली. शेतामध्ये राख मिसळून कस वाढावा म्हणून भाजण्यावर शेती भाजली जाते, आपल्याला माहिती आहे. सहजपणे आपण गवत सारा एकत्र करून भाजतो, याचा विचार करतो का जिथे ते आपण भाजतोय त्या खालच्या जमिनीला एक त्रासबीज होत असेल तरी चला तुम्ही एका आधीमध्ये 3 बोटं घालून दाखवा बघू काय काय होतं तुमचं. 3 बोटं आधी केली तुम्हाला चालत नाही, त्या जमिनीला तुम्ही वर्षानुवर्ष जाळतात. प्रसंगी 2 द्या, रब्बी आणि खरीप, ही आमची सोय. तर जाळतात, तर जाळून थांबतात का, नंतर फाळी त्या जमिनीला फाळ लावतात की तिच्यामध्ये नांगर चालवतात, जे अगोदर जाळणं, पोळणं आणि मग तिचे तुकडे करणं, हे काम सुद्धा आम्ही करतो. तर एवढं करून थांबतात का, तिच्यावर ढेकळं जे तयार होतात ती तुडवतात. तुम्ही ढेकळं तुडवता बरोबर आहे, तुम्ही जे काही ऊस लावला तर खालचे गुडखे, ज्वारी लावली खालचे गुडखे तुम्ही काढता बरोबर आहे, पण जिच्यापासून ओरबडून काढता तिला काही त्रास होत असेल की नाही. आम्हाला जाळताना काही वाटत नाही, फाळताना काही वाटत नाही, तुडवताना काही वाटत नाही. जे शत्रूचा सहन करणार नाही ते विचारी सहन करते. आणि तुम्ही कण पेरता आणि मनभर घरी घेऊन जाता, कण पेरता आणि मनभर घरी घेऊन जाता, तृप्ती देऊनी भूताते. विचारते धर्मी माता दरवर्षी तुम्हाला भरपूर अन्नधान्य देऊन, अन्नदान करून तुम्हाला तृप्त करते. तुम्ही अपराध करता पण ती बिचारी तुमच्यावर प्रसन्न होते. ज्यांना ते शक्य नाही, ज्यांना अपराध केलाय त्याला शिक्षा मिळेल, इथं राहिलं बाजूला. अपराध करून ती प्रसन्न होते. पिकवणी नाना संपत्ती. खरंच आहे, एका शेतामध्ये किती प्रकारची पिकं आपण घेतो बरं.
दोन मोठी तर पिकं घेतोच, पण छोटा भाजीपाला लावतच नाही. ऊस असेल आणखी काही शेंगा आपण लावतच नाही. म्हणजे ती बिचारी तुम्ही जितकं तिच्याकडे मागाल प्रसंगी ओरबडून घ्याल त्यासाठी द्यायला तयार असते. माझा पहिला गुरु जर कोण असेल तर तो गुरु आहे पृथ्वी. आता पृथ्वीचे वृक्ष आणि पर्वत येणारच आहे, पण एक अत्यंत आवडता दृष्टांत व्यासांचा, नाथांचा, एकनाथांचा तो म्हणजे ऊसाचा. ऊस किती पटणार आहे बघा. ऊस मोडी त्या गोड भारी, छेदते शस्त्र गोड करी, पिळलिया आरलिया, ऊस शर्करा त्या गुळ देई. त्या पृथ्वीप्रमाणे चालले हो. ऊसाला मी काय काय करतो, आधी मोडतो, ऊसाची कांडीच करतो. विचारा गोडच आहे. बरं, ते बरोबर आहे बघा. सांगताना ऊस का आवडतो? ऊस तोडायला तुम्ही जे काही कोयता किंवा हत्यार वापरता ते बाहेर काढलं तर ऊसाचा रस त्याला चिकटतो. जसं चंदन वृक्षावर कुऱ्हाड चालवली तर कुऱ्हाडीला चंदनाचा गंध प्राप्त होतो. हे शत्रूला गंध द्यायचा, शत्रूला रस द्यायचा. आणखी आळलिया, पाळलिया आणि पोळलिया, ऊसाच्या बाबतीमध्ये पिळण्याचं आपण काम करतो. सहज मंडळाकडे येता येता आपल्या लक्ष्मी रोडच्या ठिकाणी पाहतो आपण किती ऊसाची नाथ, कानिफनाथ वगैरे नावाची दुकानं असतात. ऊस बघतो ना आपण, तो पिळला जातो, विचार कोण देतो तुम्हाला, रस देतो. आणि आळलिया म्हणजे काय? ऊसाचा रस आटवला जातो मोठ्या कालमीमध्ये, खाली अग्नी, काय मिळतं? गुळाच्या ढेपा. कोल्हापूरला जाऊन या, अजून सुद्धा गुळाच्या ढेपा तुम्हाला दिसतील मार्केट यार्डमध्ये. तर साखर कारखाना, ऊस नाही तर शक्यच नाही. ऊसाचं उदाहरण व्यास असो, नाथ असो, ज्ञानेश्वर असो, या सगळ्यांना अत्यंत प्रिय. ही झाली पृथ्वी. पृथ्वीचाच एक भाग असणारा पर्वत, नंतर वृक्ष. पर्वत काय करतो बरं, तर त्या पर्वताला सुद्धा मी गुरु केलं. कारण रत्न निकर समस्त परार्थाची पर्वत वाहत, तृण जळ नाना अर्थ, तेही परार्थ वाही तसे. पर्वतापाशी जे जे आहे ते सगळं घेऊन टाकतो. आपण बघा, दानधर्म करा म्हटलं किती करू? 100मध्ये 10%, 90% आपण राखूनच ठेवू. नक्की. पर्वत मात्र काही राखत नाही. पर्वताच्या पोटात रत्न असली की तुम्ही घेऊन जाता. पर्वत तुम्हाला निश्चितपणे तृण जड अर्पित. पर्वतावर गवत असो, रानामनातली कंदमुळ असो, ती देण्याचं काम तो मुक्त हस्ते करतो. आजही आपल्याला माहिती आहे की ज्याला आपण वनवासी म्हणतो, अशी माणसं आजही नव्या काळात सुद्धा सकाळी उठून वनात जातात आणि त्यांच्या पोटाला, त्यांच्या कुटुंबाला फुलं एवढं घरी घेऊन येतात. फळं, मुळं, कंद हे आजही आहे. किती द्यावं त्या पर्वतानं बरं? तृण देतो, जळ देतो. जरा विचार करा, पर्वत नसते, पर्वतांनी ढग अडवले नसते तर मान्सून जो आपल्याला मिळतोय तो मिळाला असता का? एवढं उपकार आहे त्याचे आपल्याला. म्हणजे पर्वत हा खऱ्या अर्थानं पृथ्वीचा एक दूत असा आहे, रखवालदार आहे, साथीदार आहे की जो तुमच्यावर पृथ्वीसारखेच उपकार आहे. मग आपल्या लक्षात येईल, इंद्राची पूजा थांबवून भगवान श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वताची पूजा का केली? त्या गोकुळाच्या पर्वताचं नाव सुद्धा सुंदर आहे, गोवर्धन. गाई गुरांना वाढविणारा तो पर्वत, तोच देव खरा ना, आणि त्याचीच पूजा करणं आवश्यक आहे. इंद्र कशाला करायला पाहिजे?
तर दुसरं पर्वत पृथ्वीचा भाग. तिसरा कोण बरं तर वृक्ष. वृक्ष काय करतात तर वृक्ष हे आपल्याला इतक्या गोष्टी प्राप्त करून देतात की मोठी आश्चर्यकारक स्थिती. जशी पर्वताची तशीच वृक्षाची. ते आपण पूर्वी बोललोय नुसता उल्लेख करू. वृक्ष जेणे प्रतिपाळीला तो त्याच्या अधीन झाला, का जो छेदावया निघाला त्याच्याही अधीन होत असे. ज्यानं वृक्ष लावला त्याच्या ताब्यात वृक्ष गेला काही अडचण नाही, पण जो लाकूड तोड्या झाड तोडायला आलाय त्याला सुद्धा वृक्ष प्रतिकार करत नाही, हे त्याच्या अधीन होतो. अवधूत म्हणताय त्या वृक्षाप्रमाणे, त्या पर्वताप्रमाणे, त्या पृथ्वीप्रमाणे योगी असतो. आता उद्देश योगी कसा असतो? योगी या पालखीशी घातला तो त्याच्या अधीन झाला. एकी शुळी द्यावया चालीला त्याच्याही अधीन झाला. योगी जो असतो तो योगी, त्याला कोणी पालखीमध्ये बसवलं तरी त्याचं ऐकेल. आणि समजा पालखी आणि समजा जर त्याला सुळावर नेणारा कोण असला तर तोही त्याच्या अधीन असेल. आपल्याला वाटेल शक्य आहे का? आपल्याला वाटेल शक्य आहे की नाही, पण शक्य आहे. जवळच्या उदाहरण आहे तुकाराम महाराज. कधी त्यांनी नोकरी पत्करली राखण करायची. बसले त्या माचानावर काम ठरवलं होतं पक्षांना हाकलायचं म्हणून. त्याने काय केलं? पक्षांना बोलावलं आणि खम जाऊन सांगितलं. तर नोकरी गेली. असला राखणदार कोणाला परवडलं? तुकारामाने जे केलं ते चूक नाही ना. वृक्षवरती आम्हा सोयरी वनचर. आपण नातेवाईकची कथा ऐकतो, कथा नंतर रोचकच आहे. कुठल्या तरी कुत्र्यानं भाकरी पळवली आणि नामदेव म्हणे तुपाची वाटून त्याच्या मागे धावले, कोरडी भाकरी खाऊ नको. अगदी अतिशयोक्ती आहे. पण नामदेवांचं उदाहरण आहे ना, नाथांचं उदाहरण असंच आहे. त्यांच्या घरी म्हणून एकदा चोर शेती, तर नाथाने त्यांना या या बसा म्हणून. वेळ रात्रीची होती. त्यांच्या पत्नीचं नाव गिरजाबाई. आणि त्या गिरजाबाईला उठवलं आणि म्हणाले पाहुणे आले, त्यांच्या जेवणा खाण्याची सोय कर. काय तर चोराचं झाला असेल विचार करा. आणि पुढे गंमत केली. ती म्हणाली घरातलं कापूर संपलंय. म्हणजे मग काय अडचण आहे, आपला पलंग आहे ना तो तोड चुलीत घाल. अतिशयोक्ती आहे, पण नाथांच्या जीवनात हे सहज. मग एकनाथ तुकाराम हे सगळे ऐतिहासिक पुरुष आहेत. ह्याच्या कपोलकल्पित कथा नाही आहेत. 100% तुम्हाला मला झेपणार नाही, पण 10% ते झेपेल. तो सूर्य लाखो फायद्यांनी उष्णतामानात जळतोय, लाखो. मग तुमच्या माझ्या अंगामध्ये 98.5 आहे. 100 विचार करा, तिथं 98.5 झालं, आपण कुठं असतो? असे आदर्श असावे लागतात तर समाज टिकतो. तिथे सांगितलंय योग्याला पालखीत घाला नाही तर सुळावर चढवा. त्याच्या दृष्टीने सगळं सारखंच आहे. आणखी वर्णन केलंय वृक्षाची आणखी गंमत काय? ऊसाप्रमाणे पाळतीया, चोरतीया, घुंगरू. पण वृक्षाचं आणखी एक छान सांगितलं. वृक्षाचा इतका अतिथी सत्कार करणारा दुसरा कोणीच नाही. वृक्षा इतका अतिथी सत्कार करणारा. आणि लाकूड तोडे आला तर त्याला सावली देणार. तर समजा वटवृक्ष असेल तर फळी देणार. आमवृक्ष असेल तर बघायलाच नको. नारळ असेल तर बघायला नको. पोपी असेल तर सुपारी असेल तर बघायला नको. सगळं देणार. केळी घ्या ना, आपली साधी केळी. केळी खातो. केळी नुसते खात नाही तर ती सोल आहे त्याच्यामध्ये काही उपयोग आपल्याला पण करतो. केळीचे खूप शोभायमान करतो. केळीची पानं जेवताना पत्रावळी म्हणून वापरतो. त्या बिचाऱ्यांना काय काय द्यावं तुम्हाला? इथे वर्णन केले त्वचा सोडून सुद्धा वृक्ष देतात. खरं की त्वचा देऊ का आपण? दधीचीनं अस्थी दिल्या आपण त्वचा देऊ.
पण जुन्या काळामध्ये वल्कल म्हणजे काय होती? राम लक्ष्मण वनात आले तो वल्कल मागत होते. मृगाजी वेगळं, मृग या त्यांचं ताकद वल्कल म्हणजे काय? झाडाची साल ज्या त्वचे काढून देतो आपण तरी बिचारी झाडं काही बोलत नाही. थोडक्यात अवधूत म्हणाला, मला पहिला गुरु पृथ्वी ही आई समजा आणि तिचे दोन पुत्र, एकाचं नाव पर्वत, एकाचं नाव पृथ्वी. जशी खाण तशी माती, पृथ्वी जशी आहे तसेच वृक्ष आहेत, तसेच पर्वत आहे. हे मी शिकलो. शम दम शांती. पुढचा गुरु कोण? 24 आहे एकंदर. पुढचा गुरु आहे वायू, वारा. आणि त्याची इतकी छान विभागणी केली आहे नाथाने, आपल्या लक्षात येत नाही. वारा दोन प्रकारचा आहे. एक आपल्या शरीरात असला की त्याला आपण प्राणवायू म्हणतो, आणि जो शरीराच्या बाहेर वाहत असतो त्याला वारा म्हणतो. तो बाहेर वाहणारा वारा सुद्धा उपयोगी आहे आणि शरीरामध्ये वाहणारा वारा तर उपयोगीच आहे. मी त्याचं म्हटलंय वायूचे गुरुत्व दोन प्रकार आहेत, एक प्राणवायू आणि एक बाह्यवायू. पुन्हा हा प्राणवायू अवधूत म्हणताय, मला शिकवतो तर दुसऱ्याला मदत तर करायची, पण चुकून सुद्धा स्वतःला अहंकार प्राप्त होऊ द्यायचा नाही. हे सगळ्यात कठीण आहे. माणसं एक वेळ दानधर्म करायला तयार होतात, आणि त्या दान धर्माबरोबर माझं नाव आलं पाहिजे याचा आग्रह धरायचा. आणि आपण कसं म्हणतो, गीता ते सांगते सात्विक दान म्हणजे काय? उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला करून उपयोगी नाही. उलट आम्ही दान करायच्या आधी दानाचा डांगोरा. राजा हर्षवर्धन म्हणून होता, राजा हर्षवर्धन सम्राट होता. त्याची कथा सांगतात तर आम्ही राजांची ती सांगतात. तो वर्षातून एकदा काय करायचं? वर्षातून एकदा लोकांच्याकडे जे सारा वसुली झाली असेल ते सगळं आपल्या कोशागारातलं धन वाटून टाकायचं. नव्या वर्षी नवा सारा वसूल. एकदा तर त्यांना इतकं वाटून टाकलं की अंगावरची वस्त्र पण वाटलं. आणि मग म्हणे त्याने अंगावर घालायला वस्त्र आपल्या बहिणीकडे मागितलं आणि बहिणीने वस्त्र दिलं. अशी कथा सांगतो. पुन्हा सांगतो, अतिशयोक्ती असू शकेल, पण अशी अतिशयोक्ती निर्माण व्हायला काहीतरी त्याला पाया पाहिजे ते नको. तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण सांगतो. विवेकानंद इंग्लंड अमेरिकेमध्ये फिरत असताना भारतीय संस्कृतीच्या कथा सांगायच्या आणि लोकांच्या आश्चर्यकारक वाटायच्या, तर माहितीच नाही ना. तर त्यांनी हरिश्चंद्राची कथा सांगितली. राजा हरिश्चंद्र ऐकणाऱ्या माणसाकडल्या अगदी जाणकारांनी कुठून विचारलं की काय हो शक्य आहे का? भारत देशात तुमच्या इथे कथा आहे, ही कथा शक्य आहे का? प्रत्यक्ष देतो म्हणतो ती माणसं देत नाही. प्रॉमिसरी नोट जुन्या काळामध्ये असायची, त्याला परमेश्वरी नोट असंच म्हणायचं. तर ती दिली तरी देणार नाही, लिखित दिलं तरी देणार नाही, मौखिक केलं तरी देणार नाही. आणि हरिश्चंद्राच्या गोष्टीत काय आहे? स्वप्नात जे दिलं ते दान मागायला विश्वामित्र आला तरी दिलं, आणि दिलं म्हणजे सगळेच दिलं. फार गोष्ट सांगत नाही, माहिती आहे तुम्हाला, सगळ्या पृथ्वीचं दान केलं आणि दक्षिणा देण्यासाठी 2 पैसे पाहिजे म्हणून पृथ्वीच्या बाहेर असणारा काशी खंड, हे काशी भारतातच आहे, पण श्रद्धा अशी काशी वेगळी आहे, वेगळी आहे. ती विश्वेश्वराची आहे, काशी विश्वनाथाची आहे, ती कुठल्या राजाची नाही. मग तिथं जाऊन मोलमजुरी केली, कारण दानावर दक्षिणा दिली. तर त्या बाईने उठून विचारलं विवेकानंदांना, ते खरं आहे का? स्वप्न पडलं, स्वप्नात दान दिलं, ज्याला दिलं तो नेमका दत्त म्हणून हजर झाला, ओळख पटली, तरी स्वप्नात दिलं दान कोणी खरं दिल का? तिच्या मते हे सगळं खोटं असलं का?
विवेकानंद म्हणाले क्षणभर असं मानूया हे खोटं आहे. पण त्याचा विचार करा, ही कथा ज्या भारतीयांच्या डोक्यामध्ये प्रथम आली त्यांना हे मान्य होईल इतकी सात्विकता त्यांच्या ठिकाणी होती, हे तर मान्य होईल ना. आणि ब्रिटिश हे व्यापारी आहे, पैसा त्यांचा परमेश्वर. विवेकानंद म्हणाले ब्रिटिश माणसाला बोल म्हटलं, ब्रिटिश माणसाला बोल म्हटलं तर एकाच भाषेत बोलतो. त्यावेळेची नाणी येथे पाऊंड, शिलिंग आणि पेन्स. कोणी ब्रिटिश माणूस याच भाषेत बोलतो. आणि विवेकानंद म्हणाले भारतातल्या माणसाला बोल म्हटलं तर तो धर्माच्या भाषेत बोलतो. शेजार धर्म, पुत्र धर्म, राष्ट्र धर्म, गीता धर्म चालतच नाही आपल्याला. आपला रोमारोमात धर्मच आहे. किती विवेकानंदांचं म्हणणं खरं आहे. हे जर आपण ध्यानामध्ये घेतलं तर आपल्याला निश्चितपणे अहंकाराचा त्याग करणं ही गोष्ट शिकता आली पाहिजे. हा प्राण वायू तुमच्या सोयीसाठी भिन्न भिन्न प्रकार सहन करतो. किती बारीक आहे ना. हा प्राणवायू तुमच्या शरीरामध्ये कोण म्हणून असतो बरं? आपण नैवेद्य दाखवताना म्हणतो ते सगळं सांगितलं बघा. प्राण, अपान, समान, उदान, इथे एक शब्द राहिलाय व्यान. प्राणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. ठीक आपण म्हणतो स्वाहा. हे सगळे प्राणाचे आपण प्रकार केले. बघा यालाच पंचप्राण म्हणतात आणि पंचप्राण कंठाला येतात असं आपण नेहमी म्हणतो. प्राणाचे तुकडे आपण सहजपणे करून टाकले पंचप्राण म्हणून. विचारा तरी रागावले का? आणि इथे नसलेला पण आठवूया. समजा प्राणवायू आपल्या शरीरातला म्हणाला फार दिवस नोकरी केली, आता जरा कॅज्युअल लीव्ह द्या की, एक 2 दिवस जरा रजेवर जाऊन येतो गावाकडे. 2 दिवस कशाला, 2 मिनिट जरी प्राणवायू रजेवर गेला आपलं काय होईल? म्हणजे तुम्ही जन्मास आल्यापासून तुम्ही जाईपर्यंत त्या विचार लावायचं. पण त्या प्राणाचं कौतुक आपण केले का? हा उत्तर असं आपण देऊ शकू की आम्ही योग मार्गात प्राणायाम करून कुंभक रेचक वगैरे करून तुझं कौतुक करतो असं म्हणू शकू. पण योग विद्यार्थी किती लोक करतात? सगळे काय करत नाही, 10% थोडक्यात काय प्राण विचारा निरंकारी आहे. सगळं काय तुम्हाला द्यायचं ते देतो आणि अहंकार सोडतो. हा झाला शरीरातला प्राण. दुसरीकडं बाहेरचा प्राण जो वायू तोही बघा निरंकारी नाही आहे पण अलिप्त आहे. योगाने सगळे गुण आवश्यक आहेत, अलिप्त आहे. निरंकारी आता सांगितला, अलिप्त म्हणजे काय? सगळ्यात असून सुद्धा नसणं. कमलपत्र निवांभसा. कसं बरं? हा वारा वाहणारा कधी वस्त्राला स्पर्श करतो, कधी चंदनाला स्पर्श करतो, कधी फुलांच्या माळेला स्पर्श करतो, कधी नैवेद्य दाखवता तेव्हा षड्रस भोजनाला स्पर्श करतो, देवाला षोडशोपचार पूजा करतात तेव्हा सगळ्याला स्पर्श करतो. पण वाऱ्याला कुठलाही गंध चिकटत नाही. सुगंध दुर्गंध ही आपली परिभाषा आहे. सुगंध दुर्गंध ही आपली परिभाषा आहे. तो वारा शरीरातही निरंकारी, शरीराच्या बाहेर अलिप्त. वारा कसा आहे बरं? छान दृष्टांत दिलाय. तुम्ही समजा जाळं पसरलं तर त्यात कुणालाही पकडू शकाल. खरं हरणाला पकडतात, आपण टीव्हीवर बघतो, बिबट्या फिरतोय, बिबट्याला पकडतात. जाळं टाकून जाळ्यात अनेकांना पकडता येतं. एकच अपवाद आहे, तो म्हणजे वारा. एक आपण प्रयत्न करूया की जाळं टाकूया आणि वाऱ्याला पकडलं म्हणून आपण शिठी मिळवूया. शक्य नाही. वारा कधीही जाळ्यामध्ये सापडणं शक्य नाही.
व्याघ्र सिंहही सापडतील पण वारा सापडणार नाही. त्यांना अलिप्त. सापडणं म्हणजे काय? लिप्त. तो अलिप्त आहे, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. दुसरा गुरु झाला वारा. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आधी सांगायला होतं ते आता सांगतो की याच्यामध्ये पहिले जे 7 गुरु आहेत, 24 पैकी 7 गुरु आहेत, ते सगळे सृष्टीतले आहेत. कोण कोण बरं? पृथ्वी पाहिलं, वायू पाहिलं, आता आकाश बघायचं आहे, नंतर चंद्र सूर्य, नंतर अग्नी आणि नंतर उदक, 7. आणि 8वा आहे कपोत, कबूतर. कबुतरापासून घेतलेला गुण वेगळा आहे की संसार करा पण विषय लंपट होऊ नका. संसार करा पण विषय लंपट होऊ नका. असं कपोत कपोतीच्या गोष्टीतून आपल्याला बघायचं होतं. 8वा. पण आधीचे 7 कोण आहेत बरं? सगळे निसर्ग आहेत, सगळेच आहेत. आणि 7ही जणांचा एकच गुण आहे. आपण तुकडे केले अहंकार, अलिप्त वगैरे, पण 7ही गुरूंचा एकच गुण आहे, तो म्हणजे भगवद्गीता ज्याला मोठा मान देते तो समभाव, समत्व. मगाशी बघितलं ना, पालखीत घातलं तेच, सुरावर चढवलं तेच. मग वृक्ष, पर्वत, पृथ्वी एकत्र, नंतर वायू, त्यानंतर येतं आकाश. आकाशाचे गुण तेच आहे. अखंड दंडायमान, आकाशाचे तुकडे होत नाहीत. आणि त्याचं वर्णन करताना सांगितलंय की ते गीतेचा पण संदर्भ त्या ठिकाणी आहे बघा. आकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे आकाश. आकाशाचा गुण शब्द, आकाशाचा गुण शब्द असं सांगितलं. पण आकाश एक अशी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की आकाशाला भाल्यानं छिद्र पाडतो म्हटलं, आकाशाला कधी छिद्र पडत नाही. शब्द असे आकाश न खोचे साबळे, वेगळा शब्द आहे. साबळे म्हणजे भाला, त्यांना आकाश खोचलं जात नाही, त्याला काही छिद्र पडत नाही. जळे ना वळल्याचे मी जळे, जळे किती खरं आहे. अग्नी तांडव झालं तर अग्नीच्या ज्वाला आकाशापर्यंत जातात, वाटतं आकाश जळणार, पण काही झालं तर आकाश कधी जळत नाही. वणवा लागो जळत नाही, भाला मारो छिद्र पडत नाही. आणि आकाश खरंच आहे सदैव असे टवटवीत. आकाशात ढग आले चिंता नाही, उन्हाळा असला चिंता नाही, हिवाळा असला चिंता नाही. आकाश खरंच टवटवीत असते. याची साधी गोष्ट बघा, आपल्या घरात रोज संध्याकाळी जमिनीवरचं घर असेल तर अंगणात, फ्लॅट असेल तर काय गॅलरी वगैरे असतील तर त्या ठिकाणी सकाळी उठून बाहेर यावं आणि 2 मिनिटं फक्त आकाशाकडे खरंच बघावं. ह्या आकाशाचा रंग निळा म्हटलं तर डावीकडून किंवा निळा म्हणून, आणि उद्या कसला रंग आहे तोही लिहायचा प्रयत्न करा. असं जाणवेल तुम्हाला कालचा निळेपणा आणि आजचा निळेपणा काहीतरी फरक आहे, हे जाणवेल. जाऊ दे, आकाश समुद्र किनाऱ्यावर गेल्या, समजा समुद्र किनाऱ्याला वाळू द्या, आरामात पाहू द्या, आणि पडल्या पडल्या समुद्राच्या लाटावर ऐका आणि वरचा आकाश बघत. तासाभरामध्ये आकाशाचे रंग इतके बदलतात की चित्रकार त्याच्यामुळं फिका पडेल. इतकी विविध रंगी दुनिया आकाशापासून असून सुद्धा आकाशाला त्याचा अहंकार. आकाश किती अखंड दंडायमान आहे. त्या आकाशाचे आपण तुकडे करतो, घटाकाश आणि मठाकाश. हे खास शब्द आहे. घट म्हणजे
मडकं, त्याच्या पोटात काय असतं? आकाश. तर खोली आहे, खोलीमध्ये काय असतं? मठाकाश. असतं असतं म्हणून तर प्राणवायू आहे, असतं म्हणून तर आपण तिथं बसतोय. पण तुम्ही ज्याला घटाकाश आणि मठाकाश म्हणता ते आकाशाच्या दृष्टीने काय आहे? मग आपल्याला कळेल वसुधैव कुटुंबकम, ज्ञानदेवांचं बसायला हे विश्वचे माझे घर हे आपल्याला झेपत नाही, पण आकाशाला झेपत. आणि म्हणूनच असे बहुतेक समुद्राचा रंग निळा, आकाशाचा रंग निळा, जे जे दूर असतं त्याचा रंग निळा, आणि हेही दूर आहे त्याचा रंग निळा. राम आणि कृष्ण गौरवर्णी का नाही? आपण खरंच विचार केला पाहिजे. काय व्यास वाल्मिकींना चांगला गोरा उलटा असं काही देव मिळाला नसता काय? मिळालं नसतं. का बरं सावळा आहे, का बरं निळा आहे? तर निळा रंगच शास्त्र. समुद्राचा रंग निळा, आकाशाचा रंग निळा. हा जो निळेपणा आहे ना, एका अर्थाने तुमच्या माझ्या डोळ्याचा गुण आहे. जे जे दूर असतं तिथं त्याचा निळा रंग नसला तरी तुमचे डोळे निळा रंगच दाखवतात. आणि एखादा चैतन्य प्रभू त्या निळ्या रंगाची मोहिनी पडून समुद्रात चालत जातात. माझ्या निळ्या रंगाचा वासुदेव मला भेटतोय म्हणून. हे जर भारतात घडत असेल तर आपल्या लक्षात येतं आकाशाने केवढी मोठी मोहिनी आपल्याला. आकाश किती अलिप्त बरं. आपल्याकडे म्हण आहे, सूर्यावर थुंकू नये. तसंच मी सांगतो, आकाशाला चिखल लावायचा प्रयत्न करू नये. कधी कधी विचारात भारतामध्ये मनामध्ये येतो, इतका मोठा माणूस आहे आणि सहजपणे मी त्याला शिवाय देतो. सहजपणे काही नाही द्यावंच वाटतं. हे म्हणजे आकाशाला चिखल लावण्याचा प्रयत्न आहे. पण ध्यानात ठेवा, त्या मोठ्या व्यक्तीला त्या आकाशाला चिखल लागण्याची शक्यता नाही. गुरु आकाश कसं झालं आपल्या लक्षात. आकाश म्हणजे चिन्मात्र. हे आकाश हा छान केलंय. कधी बघा छान आहे, आकाश कधी न गडगडे, त्याला गदर लागत नाही, चिखल लागत नाही. आणि पुढे बघा, न पाघळे, आकाश कधी पाघळत नाही. त्याला कधी लक्षात आलंय का? मी आता आकाश आहे म्हणतो, चला जरा आकाश मोठं होऊ दे, होईल का? जे मोठं तुम्हाला दिसू शकेल, पण मुळात जे काही ब्रह्मांडाचा आकाश आहे ते पाघळत नाही, संकोचत नाही, तुकडे होत नाहीत. एक असं परमात्म्यासारखं जसं आहे तसं, जसं सुरुवातीला होतं तसं. ऋग्वेद काळात आकाश हेच होतं आणि आज सुद्धा आकाश परमात्मा तोच आहे. आकाशाला त्याचा काही स्पर्श होत नाही. आकाश कसं असतं बरं, तर आकाशाला अगदी खरं आहे, आकाशाला कुठलाही देह संत घडत नाही. म्हणजे मठात आकाश आहे, त्या आकाशाला असं वाटतं का चला कुठं कटकट करून बाहेर फिरायचं बरं, पाऊस भिजवणार, ऊन तापवणार, आपलं घटात बसलोय ते बरं, घरट्यात पक्षी, असं आकाश कधी म्हणत नाही. घटात ठेवलं घटात राहतं, घट फोडला आपलं आकाश बाहेरच्या आकाशात मिसळून जातं. कारण ते मुळात वेगळे नसतंच. त्याला चिन्मात्र म्हणतात, चैतन्य म्हणतात. आकाश कसं आहे फार छान सांगितलं. संग म्हणजे आसक्ती. आकाशाला कुठली आसक्तीच नाही. पुन्हा प्रमाणे बरं तुला छान नाथाने समजा एखादा माणूस आंधळा हा विहिरीमध्ये पडला तर मरणाच्या म्हणजे जखमा होण्याच्या भीतीनं काळजीत पडेल. पण आंधळ्याला असं वाटेल का की विहिरीत पडलोय मग माझं अंधत्व वाढलं,
भुयारात गेला, आंधळ्याचा आंधळ पण वाढत नाही आणि इंद्रधनुष्याच्या खाली बसला, आंधळ दिसत नाही. किती समान आहे. ते दुसरं सांगितलं किती आनंद पाहिजे बरं. तर समजा स्वप्नात आपल्याला चिंतामणी मिळाला आणि जाग झाल्यानंतर लक्षामध्ये चिंतामणी गेला. मिळालेल्या चिंतामणी मिळाल्याचा आनंद खरा नाही आणि गेल्याचं दुःखही खरं नाही. हे शब्द बघा, स्वप्नी चिंतामणी जोडला, सवेचे अंधकोटी पडला, जागा झाल्या न नाडला कोणी येते. आंध्या सोडून तुम्हाला वेगळं सांगितलं, इथं जोडून घेऊया. स्वप्नामध्ये तुम्हाला चिंतामणी मिळाला, जाग झाल्यानंतर किती छान बदल चिंतामणी मिळाला, आपण खुश होत नाही. आणि स्वप्नामध्ये चुकून मी अंधकूपामध्ये पडलो, दुःखी पण होत नाही. असं खूपदा आपलं होतं, स्वप्नामध्ये भयंकर त्रास आलेला होतो आणि स्वप्नात झालेलं हायचं वाटतं आणि ते स्वप्न होतं, बरं झालं. जे स्वप्न स्वप्नच असतं हे आपल्याला जागेपर्यंत कळतं. मग स्वप्नाचा तसा संग नाही, अहम ब्रह्मास्मी म्हणून ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा, हे कळायला काय हरकत आहे. पुन्हा सांगतो, कठीण आहे, अशक्य नाही. कठीण आहे, अशक्य नाही, कारण ज्ञानोबा तुकोबांनी करून दाखवलंय. तुमच्या माझ्यासाठीच ती मराठी माणसं आहेत ना, तुमच्या माझ्यासाठीच ऐतिहासिक माणसं आहेत ना, कल्पनेची नाही आहे, त्यांनी करून दाखवले. नाही तुम्हाला सांगा, 16 वर्षाच्या मुलानं ज्ञानेश्वरी, 16 वर्षाच्या मुलानं पसायदान मागितलं, 9 वर्षाचा मुलगा आईला सांगतो, काय झालं बरं, चिंता करतो विश्वाची. अरे घडलंय ना. मग घडलं जर असेल तर मग गुरु असणं शक्य आहे, आणि ते म्हणजे आकाश. असे चित्र आपल्याला दिसतं चौथ्या उदकाचं. उदक म्हणजे पाणी, गुण सगळे पुन्हा तेच आहे. उदकाला मळ त्रास देत नाही, निर्मळ झाला तर समाधान वाटत नाही, पाणी तापवलं म्हणून चिंतेत पडत नाही, चंदनाचा स्पर्श झाला म्हणून निववत नाही, त्या उदकाप्रमाणे योगी असतो. काय शिकायचंय आपल्याला, निर्द्वंद्व अवस्था. निर्द्वंद्व अवस्था खरंच लक्षात घ्या. ऊन आणि पाऊस, थंडी आणि उष्णता, तसंच 8 प्रकारचे द्वंद्व आहेत. त्याच एक द्वंद्व आपल्याला परिणामकारक आहे, ते म्हणजे सुख आणि दुःख. ही धरून 8 द्वंद्व आहेत, 8च्या बाहेर नाही. ही 8 द्वंद्व जर टाकता आली कुणाला, दुःख व्हायचं कारणच काय. एखाद्या चोरानं माझं धन पळवलं, मला दुःख होतं. माझ्याच मुलाने घेऊन गेला तर तितकं दुःख होत, थोडंसं होतं बरं, पण तितकं काही दुःख होत नाही. का फरक पडतो, त्याचं कारण असं की जर आपलेपणा आला ना, योग्याच्या बाबतीत तसं काहीही नाही. आपलं आणि परक हे त्याला नाहीच. मुलगा आणि चोर नाही म्हटलं की माझं आपलेपण आहे. योगाच्या बाबतीत त्यातलं काही नाही. तापले तापले आले उदकापाशी, अंग स्पर्शे निरवे त्याशी, तैहीच दशा दशा योगी याशी, स्पर्शे तास तासी निवारी. त्याला कुठल्याही प्रकारचे दुःख होत नाही. एक छान गोष्ट सांगितली आहे. पाण्याचं मोठं वैशिष्ट्य असं की कुठल्याही माणसाला आपला उत्कर्ष झाला तर आनंद होतो, अपकर्ष झाला दुःख होतो. बघा, कुणालाही उत्कर्ष झाला आनंद वाटतो, अपकर्ष झाला दुःख होतो. अपवाद एक, उदक बिचारा पर्वतावर थांबले सरळ, कशाला जमिनीकडे धावत यायला पाहिजे. मेघ काय करतात, फार वर असले तर पाऊस देत नाही. अधपतन शब्द या ठिकाणी, मेघांचं अधपतन होतं म्हणून माणसांचं वर्धन होतं. एक दिवस मान्सून जरा मोसमी पाऊस मागं पुढे होऊ दे, अख्ख्या भारताचं काय होतं. खरंच मनात विचार येतो, कुठल्या आपल्या पूर्वजांनी 3-4 महिने बरोबर कळले बरं मोसमी वारा येतोय म्हणून.
कसा तो मोसमी वारा निर्माण होतो, कसे ते ढग निर्माण होतात, कसे बरोबर अलीकडे सोडून द्या. माझं मी सांगतो, माझ्या बालपणी तर 7 जूनला पाऊस यायचा म्हणजे 7 जूनला पाऊस येतच होता. अलीकडे जरा रागावले येतो आपल्याला, पण मी अगदी माझं आता तुम्हाला तेच वाटतं, मी कॅलेंडर चुकेल पण मान्सून चुकत नव्हता काही वर्ष तरी. अपवाद असेल दुष्काळाचा, अन्य नाही. कोण करतं, कोण घड्याळ पाळतं, बिचारा अधोपतन करतं आणि सुजलाम सुफलाम सस्यश्यामलाम वंदे मातरम असं आपण म्हणू शकतो. हे पीक येतं कुठून? अधोपतन. म्हणजे त्याचं खाली पडणं आमचा आनंददायक आहे. हे नाथ या ठिकाणी सांगतात. मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण अधपाते निववी जन अन्नदान सकाळची. स्वतः अधपतन सहन करायचं आणि लोकांची उन्नती करायची. हे ध्यानामध्ये घेताना ते पूजक आपल्याला किती गोष्टी देतं हे ध्यान. अशाच प्रकारचा अग्नी सुद्धा आपल्याला दिसतो. अग्नी अत्यंत तेजस्वी आहे. अग्नी वायूप्रमाणेच, अग्नी वायूप्रमाणेच अंतराग्नी आहे आणि बाह्य अग्नी. अंतराग्नी म्हणजे आपल्या शरीरातला जठराग्नी. आणि नीट लक्षात घ्या, जठराग्नी प्रदीप्त झाला नाही. आपण शब्द काय वापरतो आयुर्वेदातून विचारा, अग्निमांद्य असं होतो. मुलाला भूक लागत नाही म्हणजे काय, अग्निमांद्य. खरंच आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे. गीतेने त्याचा स्पष्ट उल्लेख आहे, मीच तो आहे आणि मीच सगळं अन्न शिजवतो, बाहेरही शिजवतो आणि पोटातही त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळण्यासाठी शिजवतोच आहे. अंतर अग्नी. आपल्याला विश्वदेवाचा अग्नी माहिती आहे, आपल्याला समुद्राच्या पोटामध्ये असणारा अग्नी माहिती आहे, वडवाग्नी आपल्याला माहिती आहे, आकाशातली विद्युत म्हणजे अग्नीच आहे, सूर्यनारायण म्हणजे अग्नीच आहे. आपण रात्री ड्युटी पेटवतो ही अग्नीचीच पूजा आहे, सूर पेटवतो अग्नीचीच पूजा. आणि भारतीय मन तरी अग्नी उपासक आहे आणि प्राचीन काळापासून आहे. पाहिजे असेल तर भारतामध्ये सिंधू संस्कृतीमध्ये अग्नी प्रज्वलित करणारं यज्ञकुंड मिळतं आणि ह्याच अग्नीची पूजा ज्यांना मुस्लिमांनी इराणमधून पर्शियामधून अग्निपूजक ढकलून दिलं, ज्यांना भारतानं आधार केला, ते जसे पारशी लोक आहेत, जमशेदजी टाटा, ही सगळी मंडळी त्यांच्या त्यांच्या मंदिरात जर बघा अग्निपूजक आहे. एवढेच नव्हे, तुम्हाला माहिती आहे पण पुन्हा एकदा सांगतो, आपण नळ्यामध्ये जे यज्ञोपवीत घालतो ज्याला जानवं म्हणतात, त्या यज्ञोपवीत शब्दाचा अर्थ काय? पवित्र म्हणजे पवित्र, यज्ञ असं यज्ञ झालं आणि पवित्र म्हणजे पवित्र. अग्निकुंडाभोवती बसणारा जो यजमान असायचा तो आणि 4 बाजूला बसणारे पोटात अन्य मंडळी यांनी अग्निकुंड पेटवण्याच्या पूर्वी जो धागा गळ्यामध्ये घालायचा तो यज्ञोपवीत. इतका त्याच्या पाठीमागं सरळपणे अर्थ आहे. मोंघी बंधनामध्ये वडील गुरु पुत्र शिष्याला गुरुमंत्र देताना हाच यज्ञोपवीत घालतात. आपण आज त्याच्याकडे त्याला किंमत देत नाहीये, पण त्याला काही एक किंमत आहे, अर्थ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हटलं की तो काय करतो, शरीरामध्ये निश्चितपणे अग्नी काम करतो, शरीराच्या बाहेरही काम करतो. पुन्हा अग्नीचं लक्षण तेच. अलिप्त ओळी बघा, चंदन सुवासे दुर्गंध धुरे
निंब कडू ऊस गोडीरे ते जाळुनी आकार विकारे की जे वैश्वानर आपणा ऐसे. आता वैश्वानर शब्दाचा अर्थ अग्नीच करतो. वैश्वानर शब्दाचा अर्थ अग्नीच करतो, पण त्याचा शब्दशः अर्थ विश्वातील अग्नी. जे सूर्यनारायण त्याच्या पोटात आहे, घरातला चुलीतला अग्नी आहे, ज्याला आपण अग्निहोत्र म्हणतो, जुन्या काळात केलं जायचं, त्यातला एक अग्नी आहे. वैश्वानर त्याला अग्नी म्हणायचं कारण व्यापक अर्थ त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो. अग्नीच्या पोटात काही टाका, अग्नी मागं पुढे न बघता त्याला शुद्ध करतो. मोठं उदाहरण, सोनाराकडं सोनं शुद्ध केलं जातं आणि लोकांच्यासाठी प्रभू रामचंद्रासमोर सीतेनं लंकेच्या काठी अग्नी दिव्य केलं. हे चारित्र्य सिद्ध करायला सुद्धा अग्नी दिव्य, आणि पोटाचा हिणकच काढून टाकून बावली कशी होण्यासाठी सोन्याला सुद्धा अग्नीच. अज्ञा गुरु असा आहे, अगदी खरं, अज्ञा गुरु असा आहे की त्याला मळ, मालिन्य, काठिण्य, दोष चित्तू शकत. आणि म्हणून शुकाचार्यांचं वर्णन करतात, धगधगीत वैराग्य कसं अग्नीसारखं. खरंच मी आपल्याला सांगतो, अग्नीपाशी तडजोड नाही, तडजोड नाही. लहान मुलं जरी जवळ आलं तरी अग्नी तसाच, वाघ जरी आला अग्नी तसाच. अग्नीला दुसरं काही कळत नाही, इतकी एक स्थिती योग्याची असते. मळ चालतच नाही. निर्मळ निर्मळ म्हणजे काय? आपण म्हणतो गाईचे डोळे अत्यंत निर्मळ आहेत, गंगाजळ अत्यंत निर्मळ आहे, साधू संतांचा अत्यंत निर्मळ आहे. गंगा नदी आता नाही, पण एक काळ गंगोत्री पाशी आज सुद्धा, मानस सरोवरामध्ये आज सुद्धा निर्मळ आहे. हे जे बाहेर सगळं आहे ना, अशीच योग्यांची मन असतात. अग्नी शिकवतो की मळ स्पर्श शक्यच नाही, काय वाटतं ते घडतं. एकनाथांचे पणजोबा भानुदास, एकनाथांचे पणजोबा भानुदास, ते गेले विजयनगरला विठ्ठलाची मूर्ती परत आणायला. ती काही मिळाली नाही, मग बाहेर बसले आणि बाहेर बसून त्याने अभंग रचला. जरी आकाश कडकडोप आहे, आकाश कडकडायला लागलं, जरी आकाश कडकडोप आहे, ब्रह्म गोल भंगा जाय, पृथ्वीचे तुकडे झाले तरी तुझीच वास, तुझीच वाट पाहिन गा विठ्ठला. ही निष्ठा आहे. असं भरपूर वर्णन नाही, दोन फक्त ओव्या तुम्हाला सांगितलं. आकाश कडकडो, पृथ्वी तुटो, ते तुटो हे मस्तक, फुटो हे शरण नाही आहे. इतकी निष्ठा मालिन्याच्या विरुद्ध, अशुद्धतेच्या विरुद्ध कुणापाशी आहे? अग्नीपाशी आहे. अग्नी हा सुद्धा गुरु आपण केला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 24 पैकी 5 गुरु पाहिले. आता 6वा गुरु हा शीतांश किंवा हिमांश म्हणजे चंद्र असा आहे. आणखी 7वा गुरु आहे, आणि मग 8वा गुरु येणार आहे की कपोत, म्हणजे कपोत कपोती नर मादी पती पत्नी यांना संदेश दिलाय. तो तुमच्या माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे की प्रपंच करताना समरसून करा, प्रपंच करताना समरसून करा, पण समरसून करताना एक रस विसरू नका. षड्रस, नवरस विसरू नका. हे असू दे, एक रस विसरू नका. त्याचं नाव आहे ब्रह्मरस, त्याचं नाव आहे भक्तिरस. तो दिसत नाही, तो असतो, आणि तो असतो म्हणून आपण असतो.
स्वार्थ लंपटता, विषय शब्द बरोबर आहे लंपट, स्वार्थ लंपटता, विषय लंपटता ही आपल्याला मान्य होणारी नाही असं 8वा गुरु आपल्याला सांग. 6वा गुरु झाला, 7वाचा उल्लेख करू आणि 8 पासून पुढं जाऊ. असे 24 गुरु झाले. त्याच्या काहींच्या कथा अतिशय सुरेख आहेत. उदाहरणार्थ शरकाराची कथा, बाण बनवणारा, कुमारीची कथा, एकांत प्रियता, हे आपल्याला अधिक रोचक वाटते. पण 24 गुरु हे व्यासाने आणि नाथांनी ठरवून आपल्याला दिले. सृष्टी हीच गुरु वाटली पाहिजे, सृष्टी हीच गुरु वाटली पाहिजे. जग असं की वस्तू प्रभाव, असं ज्ञानेश्वर म्हणाले. जग असं की संपूर्ण वस्तू प्रभाव, चिदविलास. एकनाथ म्हणाले जग अवघे गुरु दिसे. काय गुरु दिसतं? जे जे भेटे भूत ते ते मानिले भगवंत. एकदा जर तुम्ही सृष्टीशी एकरूप झालात तर माणूस म्हणून तुमचं माणूस पण वाढतं. साधं उदाहरण सांगतो. आज आपण पर्यावरण रक्षणाची भाषा करतो. कशासाठी करतो? छान वाटतंय. आज जर तुम्ही पर्यावरण रक्षण केलं नाही तर तुमच्या पिढ्यांना एवढ्या ब्रह्मांडामध्ये वस्ती करायला आणखी एखादा ग्रह नाही. चंद्र मंगळ भरपूर आपला प्रयत्न चाललाय, पण तिथं पाणी आहे की नाही, तिथं प्राणवायू आहे की नाही, त्याची अजूनही खात्री नाही. मग आपण म्हणूया, समजा आपण आपल्या नातवंडा पंतवंडांना काही द्यायचं नाही, पण त्यांना निर्वासित करायचं. आज ठरवलं आपलं शहाणं म्हणतील काय, काही देत ठीक आहे वारसा म्हणून, पण जगायचे जे साधन आहे ते काढून घेऊ नका तुमच्या बरोबर. पर्यावरण रक्षण ही पुढच्या पिढ्यांसाठी आपण एकमेव पृथ्वी, द ओनली अर्थ असं इंग्लिश मध्ये म्हणतात. द ओनली अर्थ एकच आहे, आणखी कुठली नाही आहे. एवढा ती विचार विकास पाहिजे, 100% पाहिजे, पण विकासाच्या बरोबर अन्य गोष्टी पाहिजे. शाश्वत शेती पाहिजे. मराठवाड्यामध्ये कृष्णेचं पाणी गेलं पाहिजे. मला त्या विषयाचा फार कळत नाही, पण मला खरंच आतून असं वाटतं की सरिता जोड प्रकल्प, नद्या जोड प्रकल्प जेव्हा केव्हा व्हायचा किंवा होऊ दे, तो झाला तर या देशामधील शेती व्यवसाय होईल. तोपर्यंत ती जुगारच राहणार. ती बोलत नाही तर तो काही भागवताचा विषय नाही, पण माझ्या मनात पर्यावरणाने जे सतत येत राहतं असं. ठीक आहे, आपण थांबू.